हिंगोली जिल्ह्यात सध्या नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनला 4892 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय। मात्र गेल्या काही दिवसांपासून खरेदी केंद्रावर बारदानच उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी करणं अडचणीचं ठरतंय। परिणामी शेतकऱ्यांचा नाफेड खरेदी केंद्रावर मुक्काम वाढलाय। त्यामुळे वाहनांच्या किरायाचा भुर्दंड हा शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। 12 जानेवारीपर्यंत खरेदी केली जाणार आहे आणि त्यामुळे शासनाने लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। नाफेड खरेदी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। शासनाने हिंगोली जिल्ह्यामध्ये नाफेडची केंद्र सुरू केलीत। मात्र मागील अनेक दिवसापासून या नाफेडच्या केंद्रावर बारदानाच नसल्याने सोयाबीन खरेदी थांबलेली आहे। आपण आता अशाच एका नाफेड केंद्रावर आहोत। आपण बघतो की या ठिकाणी संपूर्ण रांग जी आहे तर ही कालपासून लागलेली आहे। खरं तर शेतकऱ्यांची आस जी आहे त्या सोयाबीनवरच आहे आणि या सोयाबीनला आता कुठेतरी नाफेड केंद्रावर चांगला भाव मिळतोय। 4892 हा प्रति क्विंटल भाव मिळतोय। मात्र शेतकऱ्यांना जे आहे त्या ठिकाणी बारदाना नसल्या कारणाने ही सोयाबीन खरेदी पूर्ण थांबलेली आहे। हे जे ट्रॅक्टर या ठिकाणी आणलेले आहेत त्या ट्रॅक्टरचा रोजचा जर म्हणजे भाडं जर म्हटलं तर 1000 ते 1500 रुपये पर डे भाडं असतं। या शेतकऱ्यांना साधारणतः हा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी शेतकरी जे आहे त्या ठिकाणी मुकामी थांबलेले आहेत की आमचा जो माल आहे हा कधी विक्री होईल अशी अपेक्षा आता या शेतकऱ्यांना लागलेली आहेत। काही शेतकरी या ठिकाणी आहेत मोठ्या आतुरतेने जे आहेत या विक्रीची प्रतीक्षा करत आहेत। मित्रा, मला सांग, तू सोयाबीन इथं या ठिकाणी घेऊन आलास, कधी आलास आणि आता काय नेमकी परिस्थिती? बारदाना नाही या ठिकाणी? बारदाना नाही ना, बारदाना नाही। कधीपासून आलेला आहे? काल रात्री आपण बघितलं असेल का हा काल रात्री आलेला शेतकरी, अजून एक शेतकरी आहे, कारण या ठिकाणी जे आहे ते पहाटेपासून या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। भाऊ, मला सांगा, तुम्ही कुठून आलात, कधी आलात, आता ट्रॅक्टर घेऊन आलात, काय नेमका रोज असतो या ट्रॅक्टरचा, काय सांगाल? याला 1000-1500 खोटी बसते। आम्ही कालपासून आलो इथं, बारदाना नसल्यामुळे थांबायचं काम पडायला। शासनाकडून बारदाना सध्या उपलब्ध झालेला नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचीच कमी जास्त परिस्थिती तीच आहे आणि बारदाण्यासाठी आमचा सतत पाठपुरावा चालू आहे। तरी आम्ही आमच्या स्तरावर बारदाना उपलब्ध करून आम्ही शेतकऱ्यांची खरेदी करतो आणि शक्यतो रोज एकही वाहन शिल्लक राहणार नाही याची आम्ही काळजी घेतो। पत्रव्यवहार करतोय की बाबा बारदाना लवकर द्या, फोनवर कळवतो आम्ही, परंतु अजून शासनाकडेच बारदाण्याचं काय जी अडचण आहे त्याच्यामुळे अजून उपलब्ध होऊ शकला नाही। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।